Dear students, today we learn the next type of the graph, that is the distance time graph. Previously we learned displacement time graph, and today we learn the distance time graph. Now in this distance time graph, keeping distance constant and time variable, that is in distance time graph, keeping distance constant, what was previously displacement keeping constant was there, and here the distance time graph keeping distance constant. And generally we take dependent variable. सांगा बेटा कुठे घेतो रे? Dependent variable is to be taken along y-axis, and independent variable, time is always independent variable, which is to be taken along x-axis, and distance is to be taken along y-axis. What is constant? पहा बेटा, मोशन मध्ये कसं आहे, इथं पार्टिकल आहे, हा ओरिजिन घेतला तुम्ही आणि इथं पार्टिकल आहे. किती डिस्प्लेसमेंट आहे? x0 ओरिजिन पासून हे डिस्टन्स किती आहे? x0 10 मीटर घ्या. किती? 10 मीटर. आणि टाइम आपला t = 0 आहे. इथून मोशन स्टार्ट. तो पार्टिकल तिथंच थांबलेला आहे, मूव्ह झालेला नाही. टाइम वाढत गेलेला आहे, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड, 5 सेकंड, पण डिस्टन्स पार्टिकल तिथून हललेला नाही. तर अशा वेळेस ग्राफचं नेचर कसं येतं पहा बरं. इथं दॅट इज इक्वल टू हिअर, दिस इज x0. टाईम इन्क्रीज होत गेलेला आहे, 1 सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड, 4 सेकंड अँड सो. बट दिस इज 10, 10, 10, 10. म्हणजे एक्स कॉर्डिनेट व्हेरिएबल आहे, टाईम व्हेरिएबल आहे, पण वाय कॉर्डिनेट डिस्टन्स हे कॉन्स्टंट आहे. अँड मग ग्राफ जो घेतला आपण, याला इथं ए घेतलात, हा पॉईंट बी घेतलात, तर कसा येईल? दी ग्राफ इज ए स्ट्रेट लाईन पॅरलल टू टाईम ॲक्सिस. दॅट इज नेचर ऑफ ग्राफ. हे पहिल्यांदा लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स पोझिशनमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, गडबड करायची नाही. डिस्टन्स ही स्केलार क्वांटिटी आहे आणि अगोदर लर्न केलं डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे, म्हणजे क्लिअर झालं पाहिजे. तर नेचर ऑफ ग्राफ इज स्ट्रेट लाईन. नेचर ऑफ ग्राफ इज स्ट्रेट लाईन पॅरलल टू time axis. Nature of graph is straight line parallel to time axis. आणि याचा स्लोप काय येईल बेटा सांगा मला? स्लोप इज इक्वल टू डिफरन्स इन y कोऑर्डिनेट, y2 - y1 डिवाइड बाय x2 - x1, अँड दॅट इज सांगा काय येतं? डिस्टन्स जे असेल तर इथं x0 - x0 divided by t2 minus t1, and that is 0 divided by delta t is equal to 0, and slope is nothing but speed. Slope is equal to काय असतं? स्पीड. कारण डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम व्हेलॉसिटी असते, आणि स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम म्हणजे स्पीड स्केलार क्वांटिटी आहे. तर याची स्पीड, पार्टिकल रेस्ट आहे, थांबलेला आहे, मूव्ह झालेलाच नाही, डिस्टन्स कव्हर्डच केलेला नाही, तर त्यावेळेस त्याची स्पीड किती असते? 0. स्पीड किती असते? 0 असते. अँड सो दिस इज द ग्राफ, फर्स्ट टाइप ऑफ द ग्राफ, डिस्टन्स टाइम. आता सेकंड बेटा,
हा जो ग्राफ आहे सांगा बरं, आठवा अगोदरचं काय होतं, डिस्प्लेसमेंट टाईममधला ग्राफ विथ डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट होतं, इनिशियल डिस्प्लेसमेंट कॉन्स्टंट. आता पुढे काय असेल सांगा मला, डिस्टन्स टाइम ग्राफ, डिस्टन्स टाइम ग्राफ विथ काय असेल, विथ युनिफॉर्म स्पीड, युनिफॉर्म स्पीड शब्द वापरत आहे मी, स्पीड, युनिफॉर्म स्पीड, किंवा आपण ज्याला म्हणू युनिफॉर्म मोशन. हाऊ इज द ग्राफ हिअर, सांगा बेटा कसा येतो रे ग्राफ, डिपेंडंट व्हेरिएबल अलॉंग वाय ॲक्सिस, आपण हे घेतलेलं आहे डिस्टन्स अँड करस्पॉन्डिंग टाईम, स्मॉल टी अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग एक्स ॲक्सिस, and this is y axis, dependent and independent, you keep in mind, dependent variable always taken along y axis, whereas independent variable is to be taken along x axis. How is the nature of the graph is straight line passing through origin. Nature of the graph is straight line passing through the origin, that is graph nature, point, graph nature, straight line, graph nature, straight line passing through origin, passing through origin. Nature of the graph is straight line passing through origin. आणि बेटा याचा स्लोप जर घेतलात तुम्ही, याचा स्लोप घेतलात तर काय येतं सांगा बरं, स्लोप इज इक्वल टू ए बी आणि सी, स्लोप इज इक्वल टू ए बी डिवाइड बाय बी सी यामध्ये, आणि स्लोप जे असेल ए बी डिवाइड बाय बी सी, स्पीड स्लोप काय असतं, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम, अँड दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट. स्लोप इज इक्वल टू स्पीड, याचा जो स्लोप आलेला आहे तो काय येतो, स्पीड येते, अँड दिस इज स्पीड कॉन्स्टंट and motion is uniform, motion is uniform. या ठिकाणी जे दिलेलं आहे बेटा ती मोशन कशी असेल, युनिफॉर्म, आणि तो पार्टिकल स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असेल, स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असेल तर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. फॉर युनिफॉर्म मोशन व्हॉट इज अवर कन्सेप्ट, तिथं मी इक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम म्हणलं होतं, बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज होतात. स्पीड आणि वेलॉसिटीमधलं मी थिअरी शिकवत असताना सुद्धा क्लिअर केलं होतं. स्पीड काय असते, स्केलार क्वांटिटी आहे, टाईमवरती डिपेंडन्सी नाही. स्पीड कशावरती डिपेंडन्सी आहे, डिस्टन्सवरती, आणि करस्पॉन्डिंग टाईमवरती डिपेंडन्सी आहे. आणि वेलॉसिटी हे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, आणि डिस्प्लेसमेंट कशावरती, डायरेक्शनवरती आहे ना. पार्टिकल समजा ते पार्टिकल एका सरळ रेषेत जात असेल, डायरेक्शन चेंज होत नसेल, रिव्हर्स मोशन नसेल, तर मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स म्हणलेलं आहे आपण, आणि स्पीड इज इक्वल टू वेलॉसिटी म्हणतो. जर समजा रिटर्न येत असेल तर डिस्टन्स वाढत जातं, आणि डिस्टन्स वाढत जातं आणि डिस्प्लेसमेंट कमी होत राहतं. लक्षात आलं ना. हा पार्टिकल इथून इकडे चाललेला आहे, 10 मीटर गेलेला आहे, डिस्टन्सही तेवढंच आहे, डिस्प्लेसमेंटही तेवढंच आहे, वेलॉसिटी आणि स्पीड सारखेच आहेत. परंतु तो पार्टिकल इकडे 10 मीटर गेला आणि परत 5 मीटर आला, तर डिस्प्लेसमेंट हे 5 मीटर कॅन्सल झालं, म्हणजे 10 मीटरमधून 5 वजा झालं, डिस्प्लेसमेंट 5च आलं, पण डिस्टन्स हे 15 आलं, आणि करस्पॉन्डिंग टाईम जो असेल, मग अशा वेळेस आपण म्हणलेलं आहे मॅग्निट्यूड ऑफ स्पीड इज ग्रेटर दॅन
स्पीड इज ग्रेटर दॅन मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी और मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी इज लेस दॅन स्पीड ऑफ द पार्टिकल इफ द मोशन इज रिव्हर्स. मी त्यावेळेस परत ट्रेस देऊन सांगितलं होतं बेटा. तोच कन्सेप्ट इथं सुद्धा येतो. यामध्ये डिस्टन्स आणि टाईममधला ग्राफ जो असेल आणि फॉर युनिफॉर्म मोशन, युनिफॉर्म मोशनमध्ये काय असतं, स्पीड कॉन्स्टंट असते. युनिफॉर्म मोशनमध्ये स्पीड कॉन्स्टंट असते बेटा. चला आता पुढे नेक्स्ट तिसरा पॉईंट काय असेल, डिस्टन्स टाइम ग्राफ विथ नॉन युनिफॉर्म मोशन. नॉन युनिफॉर्म आणि युनिफॉर्म मोशनमध्ये डिस्टन्स, तिसरा पॉइंट, डिस्टन्स टाइम ग्राफ विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. डिस्टन्स टाइम ग्राफ विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. मी वेलॉसिटी म्हणत नाही, मी वेलॉसिटी म्हणत नाही, विचार करून प्रत्येक पॉईंट लिहित चाललेला आहे. मग अशा वेळेस काय असेल, इथं जे येतं बेटा हे अशा टाईपचं डिस्टन्स, यामध्ये हे ग्राफ अशा टाईपमध्ये येईल आणि इथं काय घेतो, अलॉंग वाय ॲक्सिस आपण डिस्टन्स आणि एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतो टी, एक्स ॲक्सिस आणि इथं वाय ॲक्सिस. आणि स्लोप जर वेगवेगळ्या पोझिशनला आपण वर्कआउट केलात, या पोझिशनला काढलात, इथं काढलात आणि या ठिकाणी वेगवेगळ्या पोझिशनला आपण काढलात, तर स्पीड ही कंटिन्युअसली इन्क्रीजिंग होते. स्पीड इथं जी असेल ती वाढलेली असते आणि स्पीड वाढत असेल म्हणजे डिस्टन्स काय, हाऊ दॅट पार्टिकल मूव्ज फास्टली. म्हणजे पहा बेटा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मोशनचं. हे पहा, इथं ओरिजिन आहे, हे ए पोझिशन आहे, हे बी पोझिशन आहे, इथं सी. कन्सेप्ट क्लिअर करून घेत चला. प्रत्येक वेळेस आपलं काय असली पाहिजे की अंडरस्टँडिंग क्लिअर झाली पाहिजे, याकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करा. आता असं इथून इथपर्यंत हे किती 5 मीटर असेल, इथं असेल 15 मीटर, इथं किती असेल 40 मीटर असेल. पहा, या दोन्हीमधलं डिस्टन्स 5, या दोन्हीमधलं 10, या दोन्हीमधलं 25, बरोबर आहे. करस्पॉन्डिंग टाईम किती असेल, 2 सेकंद असेल, 4 सेकंद असेल, 6 सेकंद असेल. म्हणजे स्पीड जी आहे इथं वाढत गेलेली आहे. म्हणजे टाईम इंटरवल जरी तेवढाच घेतला तर डिस्टन्स इंटरवल हे सारखा नाही, डिस्टन्स इंटरवल सारखा नाही. मग नेचर ऑफ द ग्राफ कसा आलेला आहे तुम्हाला, कर्व टाईपमध्ये. लिनियर म्हणजे आता त्यामध्ये यामध्ये फरक काय येतो, या ग्राफमध्ये या ग्राफमध्ये काय फरक आहे, इथला फरक आहे. इथं 2 असेल, समजा इथं 5 घेतलात, इथं 10 घेतलं पाहिजे, इथं 15 घेतलं पाहिजे. म्हणजे इक्वल डिस्टन्स कव्हर्ड इन इक्वल टाईम, इक्वल डिस्टन्स कव्हर्ड इन इक्वल टाईम आपण ज्याला म्हणतो. तर तशा पद्धतीनं असेल तर हा ग्राफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आणि याचा स्लोप म्हणजे स्पीड आहे अँड दॅट स्पीड मेंटेन कॉन्स्टंट. स्पीड मेंटेन, मोशन ऑलवेज मेंटेन द स्पीड कॉन्स्टंट इन दिस केस. बट व्हेरेज यू कॅल्क्युलेट द डिस्टन्स कव्हर्ड, स्ट्रेट लाईनमध्येच आहे. हे किती आहे 5 डिवाइड बाय 2 किती आलं बेटा 2.5. इथून इथपर्यंत किती आहे 15, बरोबर आहे. 15 डिवाइड बाय 6, 15 म्हणजे 15 झालं. किंवा इथून इथपर्यंतचा डिस्टन्स घेतला तर तेवढा टाईम घ्या, म्हणजे 15मधून 5 वजा केलात, डिस्टन्स जे असेल पार्टिकल इथून इथं मूव्ह झाला, किती आला 10 डिवायडेड बाय किती आलं बेटा इथं 2, किती 10 डिवाइड बाय 2 म्हणजे 5 आलं. इथं 2.5 आलं, इथं 5 आलं. आता इथून इथपर्यंत हे किती 40 - 15 डिस्टन्स कव्हर्ड केलेलं आहे, किती 25.
डिवायडेड बाय 2, 12.5. म्हणजे प्रत्येक वेळेस काय झालेलं आहे, इथली स्पीड इथं नाही, इथली स्पीड इथं नाही, स्पीड वाढत गेलेली आहे आणि स्पीड वाढत गेलेली आहे आणि तेही नॉन लिनियरली, कॉन्स्टंटली स्पीड वाढलेली नाही. म्हणून हा जो ग्राफ आहे या ग्राफचा स्लोप जर घेतलात बेटा, कुठंही स्लोप काढलात हे असा, तर स्लोप काय होतो, स्लोप बरोबर स्पीड, स्लोप इज इक्वल टू स्पीड अँड दॅट इज इन्क्रीजिंग, increasing speed is increasing, the nature of the graph is curve, non-linear variation. हे जे व्हेरिएशन आहे डिस्टन्स टाईम हे कोणतं आहे, नॉन लिनियर विथ इन्क्रीजिंग स्पीडमध्ये, विथ इन्क्रीजिंग स्पीड. आता त्यानंतर बेटा दुसरं जो असेल डिक्रीजिंग स्पीड असेल, याच्या उलटं वाढत गेलेली स्पीड आणि कमी होत गेलेली स्पीड, तर फरक काय होईल, इथं सुरुवातीला जास्त डिस्टन्स कव्हर केलेला आहे कमी वेळेमध्ये, नंतर डिस्टन्स कमी होत गेलेला आहे, टाईम वाढत गेलेला आहे. म्हणजे डिस्टन्स जास्त आहे आणि टाईम कमी आहे, म्हणजे काय झालं, स्पीड कमी होत गेलेली असेल. तर दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणताय, डिस्टन्स टाईम ग्राफ विथ नॉन युनिफॉर्ममध्ये घेतलं होतं, इन्क्रीजिंग स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड, यामध्ये इन्क्रीज इन स्पीड असं लिहा, इन्क्रीज इन स्पीड. लक्षात येतं, हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी मुद्दाम सांगितलेलं आहे, इन्क्रीज इन स्पीड. आणि त्यातलाच पुढचा पार्ट इथं घ्यायचा आपण, डिक्रीज इन स्पीड, डिक्रीज इन स्पीड. हां, क्लिअर होतं का रे, पॉवर बेटा आहे. डिक्रीज इन स्पीड म्हणजे इथंच मी तुम्हाला देतो, हे जर तुम्हाला मी दिलं इथं ए, बी आणि सी घेतलं बेटा. आता हे सुरुवातीला किती घेतो मी, तेच एक्झाम्पल हे 40 घेतो आणि इथं किती घेतलं मी, 15 घेतलं. म्हणजे स्पीड इथून इथपर्यंत पार्टिकलनं हे 2 सेकंदामध्ये किती स्पीड आहे त्याची, 40 डिवाइड बाय 2 म्हणजे 20, आणि इथं गेल्यानंतर 15मध्ये परत 2, याच्या पुढे जे स्पीड आहे हा 40 डिस्टन्स झालं आणि त्याच्या पुढे हा किती गेला, 40 मायनस 15 म्हणजे किती गेला, 25, आणि 25ची डिवाइड बाय 2 म्हणजे 12.5. इथं 20 होते, इथं 12.5 आणि त्याच्या पुढे इथं 0 असेल, तर इथं स्पीड त्याची किती झाली, 15 डिवाइड बाय 2च, तर किती आलं, 7.5 आहे का नाही. मग अशा वेळेस ग्राफ कसा येतो, डिस्टन्स कमी होत गेलेला आहे बेटा, वाढत गेलेलं नाही, डिस्टन्स कमी होत गेलेला आहे, टाईम वाढत गेलेला आहे. म्हणजे अशा टाईपचा कर्व येतो. या कर्वमध्ये हे डिस्टन्स along y-axis and corresponding time along x-axis. हां, तर सांगा कसा आहे, याचा जो स्लोप असतो कुठेही, स्पीड कंटिन्युअसली डिक्रीजेस, स्पीड कंटिन्युअसली डिक्रीजेस, स्पीड कंटिन्युअसली डिक्रीजेस यामध्ये. आणि बेटा आता पुढे जर घेतला तुम्ही नेक्स्ट, हे प्रत्येक लक्षात ठेवत चला, याच्यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलेले आहेत प्रत्येक कन्सेप्टवरती. इथं परत मी डिस्टन्स घेतला आणि इथं मी टाईम घेतलं बेटा. डिस्टन्स आणि टाईम ग्राफ कशामध्ये ग्राफ काढला, तो डिस्टन्स आणि टाईममध्ये. आणि जर समजा अशा टाईपचा ग्राफ आला बेटा, असा ग्राफ पॉसिबल आहे का, म्हणजे काय, सुरुवातीला टाईम टी इज इक्वल टू, इथं 0 टाईम आहे आणि टाईम वाढत गेला तर डिस्टन्स कमी होत जातं, असं शक्य आहे का, डिस्प्लेसमेंट कमी होईल, कारण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0, डिस्टन्सला नेहमी व्हॅल्यू कोणते, एक तर 0 नाही तर पॉझिटिव्ह आहे.
आता तो पार्टिकल आता डिस्टन्स सुरुवातीला 1 सेकंदाला 100 आहे, 2 सेकंदाला कमी कसं होत जाईल, वाढतच जाईल ना. टाईम प्रोग्रेस होत असेल तर डिस्टन्स कमी होत नाही. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. इट इज नॉट पॉसिबल. हे विचारलेलं आहे पहा. प्रत्येक कन्सेप्टवरती ऑब्जेक्टिव्ह क्लिअर झाले पाहिजेत, ग्राफ क्लिअर झाले पाहिजेत, ग्राफचं नेचर आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येक टाईपचा ग्राफ आपण लर्न, वेळ लागू द्या पण कन्सेप्च्युअल. डिस्टन्स टाईममध्ये ग्राफ जो असेल हा अशा टाईपचा, म्हणजे टाईम वाढत गेल्यानंतर डिस्टन्स कमी होत नाही. इट्स नॉट पॉसिबल. आणखीन एक ग्राफ पॉसिबल नसलेला आहे काय बेटा. समजा आपण असा एक ग्राफ घेतलात, पॉसिबिलिटी आहे का चेक करा तुम्ही. प्रॅक्टिकल पॉसिबिलिटी आपण ज्याला म्हणू. आपण इथं टाईम घेतलेला आहे, एक्स ॲक्सिसवरती टाईम, वाय ॲक्सिसवरती डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट नाही आहे हे लक्षात ठेवा, डिस्टन्स. आणि अशा टाईपचा एखादा ग्राफ मी काढला तर हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. का नाही. याचा स्लोप घेतल्यानंतर इन्फिनिटी. स्लोप म्हणजे काय ते स्पीड आहे. डिस्टन्स टाईम ग्राफचा स्लोप म्हणजे काय ते स्पीड. आता स्पीड इन्फानाईट आहे, असते का प्रॅक्टिकली इन्फानाईट स्पीड. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. It is not practically possible since speed is not infinite. Speed is not infinite. Speed 0 असू शकते पण इन्फिनिटी स्पीड नाही. प्रॅक्टिकली डिफाईनच नाही इन्फानाईट स्पीड. अँड सो देअरफॉर डिस्टन्स टाईम ग्राफ and a straight line graph parallel to distance axis is not possible. हां, parallel to time axis is possible आहे. कॉन्स्टंट डिस्टन्स ठेवला आपण. इथं काय ठेवलेलं आहे, हे डिस्टन्स कॉन्स्टंट नाही बेटा, टाईम कॉन्स्टंट आहे. मी इथं t इज इक्वल टू 2 सेकंद घेतलं. हे टाईम जे आहे ना 2 सेकंद आणि डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. 2 सेकंदाला डिस्टन्स वाढत चाललेलं आहे. म्हणजे कसं काय शक्य आहे. प्रॅक्टिकली पहा ना, विचार करा. आता आपण वॉच स्टार्ट केलं, 2 सेकंद, पार्टिकल किती आहे 2 सेकंदाला रिडिंग पहिली घेतली 10 मीटर, नंतर 20 मीटर, 30 मीटर, 40 मीटर. शक्य आहे का. कारण हे वाय कॉर्डिनेट बदलत चाललेलं आहे ना. डिस्टन्स बदलत तर टाईम बदलतच नाही. आणि डिस्टन्स बदलत असेल, इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल. दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. म्हणजे ही केस आहे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आता आणखीन एक ग्राफ सांगतो बेटा डिस्टन्स टाईममधला. प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल केसेस तुम्ही लक्षात ठेवा. मला वाटतं हे पाठीमागच्या पेपरमध्ये विचारलेलं आहे तुम्हाला. ग्राफमध्ये कसं आहे टाईपमध्ये. तर हेच हे क्वेश्चन, कारण थिअरीचे क्वेश्चन रिपीट होत नाहीत, फिक्स असतं टाईप त्याला. तर या ठिकाणी टाईम दिलेला आहे तुम्हाला. टाईम कोणत्या ॲक्सिसवरती घेतलेला आहे सांगा मला. टाईम इज टेकन अलॉंग एक्स ॲक्सिस. टाईम इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि डिपेंडंट व्हेरिएबल जे इथं आहे दॅट इज द डिस्टन्स. हे डिस्टन्स जे आहे ते डिपेंडंट व्हेरिएबल इज टू बी टेकन अलॉंग वाय ॲक्सिस. आणि जर समजा अशा टाईपचा एखादा ग्राफ आला, हे असा कर्व आला, तर इट इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. It is practically not possible. का रे. वाय नॉट. इट इज प्रॅक्टिकली पॉसिबल. सांगा ना, हे प्रॅक्टिकली पॉसिबल का नाही. तर ह्या टाईमला 2 डिस्टन्स, एकाच टाईमला 2 डिस्टन्स असतात का. ठीक आहे, हे डिस्टन्स इकडचं मान्य आहे, पण एकाच टाईमला फॉर सिंगल टाईम
two different distances are not possible. Two different distances are not possible. मग तो ग्राफ असा असू द्या किंवा एखाद्या वेळेस असाही येऊ द्या, तर दोन्ही एकाच टाईमला, या टाईमला इथे एक डिस्टन्स आणि हे एक डिस्टन्स, दोन वेगळे डिस्टन्स येऊ शकत नाही. कारण हे पाहना डिस्टन्स वाढत गेलेलं आहे, इकडे इथलं डिस्टन्स आणि हे कमी झालेलं आहे. हे दोन एकाच वेळेला दोन डिस्टन्स प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? सो दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल. This is not practically possible, and so therefore here distance time graph. This is the distance time graph. पाय बेटा, आता हे डिस्टन्स टाईम ग्राफचा जो कर्व आपण लर्न केलेला आहे, पॉसिबल प्रॅक्टिकल केसेस कोणत्या कोणत्या होत्या, किती होत्या, आणि इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे का, प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल आहे, युनिफॉर्म मोशन आहे का नॉन युनिफॉर्म मोशन आहे, हे सर्व आपण ग्राफच्या साहाय्यानं, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन विथ द हेल्प ऑफ ग्राफ यू कॅन डिसाईड हाऊ इज द नेचर ऑफ दिस ग्राफ. त्या ग्राफचं नेचर कसं आहे, कोणत्या टाईपमध्ये ग्राफ आहे, युनिफॉर्म मोशन आहे का नॉन युनिफॉर्म मोशन आहे, इन्क्रीजिंग ॲक्सलरेटेड मोशन आहे का डिसलरेशन मोशन आहे. ॲक्सलरेटेड मोशन याचा अर्थ ॲक्सलरेशन वाढत गेलेलं आहे. डिसलरेशन मोशन मीन्स मोशन रिटार्डिंग आहे. मोशन रिटार्डिंग आहे म्हणजे कंटिन्युअसली त्या मोशनचं ॲक्सलरेशन कमी होत गेलेलं आहे. म्हणजे ॲक्सलरेशन वाढत गेलेलं आहे आणि ॲक्सलरेशन कमी होत गेलेलं आहे. तर अशा टाईपचं नेचर, का त्या बॉडीचं स्पीड कॉन्स्टंट आहे का त्या बॉडीची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, हे पूर्ण आपण ग्राफच्या साहाय्यानं आपण इथं लर्न करतो. म्हणून ग्राफिकल स्टडी ऑफ मोशन हे जे आर्टिकल होतं, त्या आर्टिकलमध्ये आपण डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी हे ग्राफ आपण लर्न केलेले आहेत. आणि आता त्याच्या पुढचा जो ग्राफ आहे तो कोणता, स्पीड. कोणता बेटा, स्पीड आणि टाईममधला. नेक्स्ट टाईप ऑफ द ग्राफ इज स्पीड टाइम ग्राफ. चला आता यामध्ये काय असेल, स्पीड आणि टाइम ग्राफ. पाय बेटा, स्पीड आणि टाइम ग्राफमध्ये आपण पाहतो, स्पीड आणि टाइम ग्राफ यामध्ये अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स और अ बॉडी इज थ्रोन डाउन, अ बॉडी इज ड्रॉप्ड. वरून एखादी बॉडी खाली सोडली किंवा खालून ती बॉडी वर फेकली. आता खालून ती बॉडी वर फेकली, अशा वेळेस काय होईल, अशा वेळेस काय होईल, म्हणजे त्या बॉडीची स्पीड जी असेल ती कुठं कशा टाईपमध्ये स्पीड असते, दॅट इज टू बी लर्न. म्हणजे या ठिकाणी दोन केसेस इम्पॉर्टंट आहेत. पहिलं, स्पीड टाइम ग्राफ when a body is thrown upwards, a body is thrown upwards. हां, सांगा बेटा. आता इथं अ बॉडी इज थ्रोन अपवर्ड्स घ्या, ग्राफ काढा, समजून क्लिअर झाला पाहिजे ग्राफ. स्पीड म्हणत आहे, स्पीड टाइम ग्राफ आहे. ॲक्सिसवर ते, एक्स ॲक्सिसवर ते आपण काय घेतलात, टाइम स्मॉल टी, आणि वाय ॲक्सिसवर ते काय घेतलं आपण, स्पीड व्ही. स्पीड जे घेतलेलं आहे व्ही, ते कोणत्या ॲक्सिसवर ते घेतलेलं आहे, वाय ॲक्सिसवर, आणि एक्स ॲक्सिसवर ते टाईम घेतलेला आहे. राईट आहे. अ बॉडी थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स. पहा बेटा, आता
आता इथं जे असेल हाईट, इथून ती बॉडी युनिफॉर्म स्पीडनं आपण खाली थ्रोन केलेले आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटीनं त्या बॉडीला आपण स्पीडनं, कॉन्स्टंट स्पीडनं आपण इथं आणि परत अशा टाईपमधला हा ग्राफ झाला. पहा इथं सर्टन हाईटला ती बॉडी असेल. अ बॉडी इज थ्रोन अपवर्ड्स. ती बॉडी वर जाईल असे काय वाढत गेलेलं आहे? डिस्टन्स वाढत गेलेलं आहे. म्हणजे टाईम टी इज इक्वल टू 0ला ती बॉडी काय दिलेलं आहे? त्या बॉडीची वेलॉसिटी जी असेल सर्टन, आता टी इज इक्वल टू 0 इथं आहे, इथं टी इज इक्वल टू काही फायनाईट टाईम असेल, तर 0 टाईमला ती बॉडी काय झालेली आहे? वर्टिकली अपवर्ड्स, असं फेकली खालून ती वर झाली. मोमेंटरीली वर गेल्यानंतर काय होणार? त्याची मोशन मोमेंटरीली स्टॉप होणार. म्हणजे स्पीड 0 आहे. 0 स्पीड झाली की परत ती बॉडी खाली यायला सुरुवात केली. म्हणजेच इथं काय झालेलं आहे बेटा? हे टाईम टी जे असेल इथं स्पीड 0 आहे, व्ही इज इक्वल टू 0. ती बॉडी टॉप पोझिशनला आहे आणि टॉप पोझिशनपासून परत खाली यायला सुरुवात झाली. खाली यायला सुरुवात झाली म्हणजे टाईम वाढत चालला, तर त्याचं डिस्टन्स काय होतं? त्याची स्पीड वाढत जाते आणि मॅक्झिमम स्पीड कुठं असेल? हे इथं टच झालं. हे टच झालेले इथं ग्राउंडला आणि सुरुवातीपासून ही जास्तीत जास्त स्पीडनं वर फेकलेली. जसजसं वर जाईल खालून तसतसं त्याची स्पीड काय होत जाते? कमी 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 होत जाते आणि शेवटी सुरुवातीला स्पीड मॅक्झिमम आहे. मॅक्झिमम स्पीड म्हणजे इथं व्ही स्पीड मॅक्स इथं आहे. हा ग्राउंडचा पॉईंट आहे, याला मी इथं ग्राउंड लिहितो. ग्राउंडपासून वर फेकत आहे, स्पीड वाढत चालली. काय होते? खालून वर चाललं तशी तशी त्याची स्पीड कमी होत चाललेली आहे. ग्राफ असा डिक्लाइन ग्राफ लिहिलेला आहे. आणि टॉप पोझिशनला असेल, इथं मी काय लिहितो? टॉप पोझिशनला स्पीड 0. मोमेंटरीली मोशन स्टॉप झाली आणि परत ती बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनला यायचं राहील, त्यावेळेस स्पीड वाढत जाते. आणि हे बॉटम आहे. बॉटम म्हणजे कुठं? अर्थ सरफेस. बॉटम अर्थ सरफेस वरून खाली आलेलं बेटा, सरफेसला टच होते त्यावेळेस ती स्पीड आहे. आणि ही किती आहे? मॅक्सिमम. ही मॅक्झिमम. खालून वर जाते त्यावेळेस ही मॅक्झिमम आणि वर गेल्यानंतर 0 तेवढ्या वेळेमध्ये आणि वरून खाली येत असताना बॉटमला टच होते त्यावेळेस ही स्पीड आहे. अशा टाईपचा हा ग्राफ येतो बेटा. म्हणजे कशामधला? स्पीड टाईम ग्राफ. हा जो ग्राफ आपण लर्न केलेला आहे तो कोणता आहे? स्पीड टाईम ग्राफ. वेन बॉडी इज थ्रोन अपवर्ड्स, वर फेकले असेल तर. आता डाऊनवर्ड डायरेक्शनचं काय असेल? वेन अ बॉडी इज ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट. नेक्स्ट काय असेल हेडिंग? सांगा बरं. when the body is dropped from certain height, when a body is dropped from a certain height, then speed time graph काढा बरं बेटा. कसा येतो? स्पीड आणि टाईम ग्राफ. आत्तापर्यंत तुम्ही जेवढे मी कर्व घेतलेले आहेत एवढ्याच कर्ववरचे ऑब्जेक्टिव्ह पडलेले आहेत का नाही पहा, चेक करत राहा. तसं तुम्हाला असाइनमेंटमध्ये मी दिलेलं आहे आणि बॅक पेपर जर रेफर केलात काही ते पण देईन मी फाईल.
यामध्ये स्पीड वाय ॲक्सिसवरती आणि टाईम स्मॉल टी along x axis and this is y axis, right? हां, सांगा बरं बेटा कसा येईल ग्राफ अशा टाईपचा ग्राफ येतो. इथं 0 आणि 0 ओरिजिन, इथं स्पीड मॅक्झिमम आणि इथं स्पीड 0, स्पीड 0. पहा बरं, ट्राय टू अंडरस्टँड हाऊ इज दिस ग्राफ. मी काय म्हणलं, वेन द बॉडी इज ड्रॉप्ड फ्रॉम सर्टन हाईट. आता ही पेन आहे, मी असे होल्ड करून ठेवलेली आहे, बरोबर आहे. स्पीड किती यायची 0, टाईम किती आहे 0. मी रिलीज केली, सोडली, असं खाली येऊ लागली, त्याची स्पीड काय होते, वाढत जाते. स्पीड वाढत गेली, बरोबर आहे. स्पीड वाढत गेली. ग्राउंडला जेव्हा टच होईल त्यावेळेस ती स्पीड किती आहे, मॅक्झिमम आहे, राईट. आणि परत ती बॉडी बाउन्स होऊन वर आली, बॉल आहे वरून खाली सोडला आणि ग्राउंडला टच झाला, बाउन्स होऊन परत वर त्याची स्पीड वर चालली. टाईम वाढत चाललेला आहे, त्याची स्पीड परत काय होते सांगा ना, वाढत गेलेली स्पीड. म्हणजे त्याची स्पीड, व्हेलॉसिटी म्हणत नाही, स्पीड म्हणत आहे मी. ती जी स्पीड असते ग्राउंडला टच झाली त्यावेळेस मॅक्झिमम, आणि बाउन्सिंग स्पीड जी असेल ती परत वाढते त्याची, त्यामध्ये येतो. अँड सो देअरफॉर दिस इज द ग्राफ. अँड नाऊ वी कंप्लीट द स्पीड टाईम, डिस्टन्स टाईम, velocity time, displacement time, all type of the graph we learned here. And from this graph few numericals. आता बेटा या ग्राफून काही न्यूमरिकल्स आहेत, बरेचसे न्यूमरिकल आहेत ग्राफून. नुसतं ग्राफ लर्न करतो असं नाही, या ग्राफवरती तुम्हाला काही कन्क्लुजन्स आहे. एरिया बाउंडेड बाय द कर्व इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, जे तुम्हाला आपण प्रूव्ह केलेलं आहे. स्लोप जो असेल ती स्लोप म्हणजे काय असतं, व्हेलॉसिटी असते. हे सर्व कन्सेप्च्युअल क्लिअर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, तरच या आर्टिकलवरचे न्यूमरिकल आपल्याला लर्न करायचे. आणि प्रत्येक फिजिक्समध्ये एक लक्षात ठेवायचं बेटा, नेहमीच प्रत्येक वेळेस कन्सेप्च्युअल क्लिअर अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. अंडरस्टँडिंग क्लिअर असेल तरच पुढे प्रॉब्लेमला काहीतरी करता येऊ शकतं. आता कायनेमॅटिक्सवरती एवढे प्रॉब्लेम्स मी घेतलेले आहेत, किती मन लावून तुम्ही सोडवलात तशाच टाईपचे एक्झाममध्ये विचारलेले आहेत. मी मागेही तुम्हाला क्लिअर केलं होतं की त्या न्यूमरिकलमध्ये कॉम्प्रोमाइज नाही, सगळे टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत. उगीच छोटे सोपे सोपे घ्यायचं असं नाही. जे एक्झाममध्ये आलेले आहेत, जेईच्या पेपरमध्ये, नीटच्या पेपरमध्ये आलेले तेच प्रॉब्लेम मी सर्व तुम्हाला सॉल्व करून दिलेले आहेत, तशा टाईपचे दिलेले आहेत. म्हणून तर काही आर्टिकलवरती 50-50 प्रॉब्लेम मी सॉल्व करून तुम्हाला दिलेले. आणि मग ते प्रॉब्लेम्स व्यवस्थितशीर जास्त होणे कमी वेळेमध्ये, तर तुम्हाला एक प्रॉब्लेमचा व्हिडिओ पाहायला कमीत कमी 2 तास तरी लागलं पाहिजे. कारण ते व्हिडिओ वाचायचा, पाहायचा, परत स्वतः प्रॉब्लेम सॉल्व करायचं. तर अशा पद्धतीनं स्टडी केला तर प्रॉब्लेमवरती कमांड येईल. प्रॉब्लेममुळे आत्मविश्वास वाढतो आपला, आणि थेरीचे आयडियाही क्लिअर होते, कन्सेप्टही क्लिअर होतो. म्हणून अंडरस्टँडिंग क्लिअर पाहिजे, तर प्रॉब्लेम सॉल्व करायला टाळाटाळ करायचं नाही. आणि मग आता आपल्याला न्यूमरिकल्स जे असतील, हे ग्राफचे न्यूमरिकल्स आपण नेक्स्ट पिरियडपासून लर्न करूया.